रात्र 20वी. कथेचे नाव सात्विक प्रेमाची भूक. काय सुरुवात करू ना रे गोविंदा? श्यामने विचारले. थोडा वेळ थांबावे, ते म्हातार बाबा अजून आले नाहीत. तुमच्या तोंडचा एकही शब्द गमावला तर त्यांना वाईट वाटते, गोविंद म्हणाला. इतके काय असे आहे माझ्याजवळ? साध्या गोष्टी मी सांगतो, वेडे आहेत लोक झालेले, श्याम म्हणाला. हो, पण आज मी गोष्ट जी सांगणार आहे ती थोडी मोठी आहे बरं का, सर्वांनी काळजीपूर्वक ऐका. गोविंदा म्हणाला. ठीक आहे रे, पण तुम्ही सांगता ते तुम्हाला चांगले वाटते म्हणून सांगता ना, का तुम्हालाही ते टाकाऊ वाटते? स्वतःला टाकाऊ वाटत असूनही जर सांगत असला तर तुम्ही ते पाप केले असे होईल, ती फसवणूक होईल. आपणास जे त्याज्य व अयोग्य वाटते ते आपणास लोकांना कसे बरे देता येईल? भिकाने विचारले. शिवाय लोकांची श्रद्धा असते तर ती का दुखवा? त्यांना तुमच्या ऐकण्यात आनंद वाटत असेल म्हणून ते येतात, येण्यास उत्सुक असतात, गोविंदा म्हणाला. हे पहा, आलेच म्हातार बाबा, या इकडे बसा, राम म्हणाला. इकडेच बरे आहे, असा येथे बसतो, ते म्हातार बाबा म्हणाले. श्याम, कर सुरुवात आता, राजा म्हणाला. सारी मंडळी उत्सुक झाली. श्यामची कथा सुरू झाली. त्याची हृदयंगम मुरली वाजू लागली. मला माझ्या वडिलांनी आमच्या गावापासून 6 कोसांवर दापोली म्हणून एक गाव आहे, तेथे इंग्रजी शिकावयास ठेवले. मामांकडून मी दिवे लावून आलो होतो. थोडे दिवस घरी वगैरे शिकत होतो, परंतु वडिलांनी इंग्रजी शिकविण्याचे ठरविले. 1-2 इयत्तांइतके माझे शिक्षण झालेले होते. दापोली मोठा सुंदर गाव आहे, फार आरोग्यदायक आहे. तेथून समुद्र 4 कोस दूर आहे. दापोलीस खूप मोठमोठी मैदाने आहेत. एका काळी इथे इंग्रजांची पलटण होती, म्हणून दापोलीस कॅम्प दापोली असेही म्हणतात. या कॅम्पनंतर काप असा अपभ्रंश झाला व हल्ली काप दापोली असे म्हणतात. तसे पाहिले तर माझा तालुका इंग्रजांच्या ताब्यात इतर महाराष्ट्रात आधी गेला. नानासाहेब पेशव्यांनी आंग्रे यांचे आरमार इंग्रजांच्या मदतीने बुडविले. फारच मोठी चूक होती ती. आंग्र्यांच्या आरमाराचा इंग्रजांना पायबंद होता. इंग्रजांच्या व इतरांच्या आरमाराचा आंग्र्यांनी अनेकदा अरबी समुद्रात पराभव केला होता. शिवाजी महाराजांनी मोठ्या प्रयत्नाने आरमार उभारले होते. पूर्वी मराठ्यांचे एक होडकोहू अरबी समुद्रात फिरकत नव्हते, परंतु या महापुरुषाने आरमाराचे महत्त्व ओळखले होते. ज्याचा दर्या त्याचे वैभव, हे सूत्र त्यांच्या राजनीतीत सांगितलेले आहे. परंतु नानासाहेबाने इंग्रजांच्या मार्गातील ही अडचण आपणहून दूर केली. इंग्रजांनी आंग्र्यांचे आरमार नाहीसे करण्यास जी मदत केली, त्याचा मोबदला म्हणून जो मुलूक मिळाला, त्यात बाणकोट वगैरे दापोली तालुक्यातील बंदरकाठी गावे होती. परंतु ह्याच तालुक्यातील वेळास गावचे मनसुबीची तलवार गाजविणारे नाना फडणवीस, ह्याच तालुक्यात स्वातंत्र्याची आमरण झगडणारे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व मी तो मिळवणारच असे सांगणारे केसरीचे संपादक, गीता रहस्याचे कर्ते लोकमान्य टिळक यांचा गाव. त्याचप्रमाणे सामाजिक गुलामगिरीविरुद्ध बंड उभारणारे, 3 मुली घेऊन हिंगण्यास आश्रम काढणारे, महिला विद्यापीठाचे संस्थापक कर्मवीर कर्वे हे याच तालुक्यातील. स्वाभिमानी विश्वनाथ नारायण मंडलिक व गणित विशारद रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे ह्याच तालुक्यातील. दापोलीच्या आजूबाजूला जंगलही खूप आहे. सुरूचे दाट जंगल आहे. त्यातून वारा वाहू लागला म्हणजे समुद्राच्या गर्जनेसारखा आवाज कानावर पडतो. काजूची झाडेही पुष्कळ आहेत. उन्हाळ्यात लाल, पिवळ, शेंद्री असे हे काजू झाडावर हंड्या झुंबरांसारखे डोलत असतात. दापोलीच्या आजूबाजूची गावे म्हणजे सृष्टी सौंदर्याची माहेरघरे आहेत. दापोलीची इंग्रजी शाळा त्यावेळेस मिशनची होती. दापोलीचे छात्रालय एकेवेळी मुंबई इलाख्यात गाजले होते. मिशनची शाळा टेकडीवर होती. आजूबाजूला कलमी आंब्यांची झाडे भरपूर होती. फारच रम्य दिशे शाळा.
या शाळेत मी जाऊ लागलो. अभ्यास सुरू झाले. दापोलीहून माझा गाव 6-6.5 कोस होता. पायाने मी एवढे चालून जाईन की नाही याचा मला आत्मविश्वास नव्हता. परंतु एक दिवस चालत गेलो व आत्मविश्वास आला. त्या वेळेपासून मी दर शनिवार रविवारी घरी जाऊ लागलो. शनिवारी दुपारी 2 वाजता शाळा सुटली की मी घरी निघावायचो व दिवे लागेपर्यंत घरी पोचायचो. रविवारचा दिवस घरी आईच्या प्रेममय सहवासात घालवायचा व सोमवारी पहाटेच उठून 10 वाजेपर्यंत पुन्हा दापोली शाळेत यायचो. एका शनिवारी मी असाच घरी जावयास निघालो. त्या दिवशी मी जरा खिन्न व दुःखी होतो. जणू मला जगात कोणी नाही असे त्या दिवशी वाटत होते. माझ्या ठिकाणी लहानपणापासूनच ही वृत्ती आहे. कधीकधी एकदम मनात येते की खरोखर कोण आहे आपल्याला या जगात, हा विचार मनात घेऊन अनेकदा मी रडलो आहे. काही कारण नसावे व एकदम डोळे भरून यावे, हृदय सद्गदित व्हावे असे अनुभव मला आले आहेत. मी म्हणजे जणू एक बिंदू, कोणा झाडाचे पान, क्षणात वाळून जाणार, पडून जाणार असे अगतिकत्वाचे विचार माझ्या मनात लहानपणापासून येत. लहानपणापासून सहानुभूती व प्रेम यांचा मी भुकेला होतो. जणू या 2 वस्तू शेकडो जन्मात मला मिळालेल्या नव्हत्या. शतजन्माचा जणू मी उपाशी होतो. मनुष्य अन्नाशिवाय जगू शकेल, पण प्रेमाशिवाय कसा जगू शकेल? प्रेम हे जीवनाचे जीवन आहे. जे प्रेम स्थिर आहे, भरपूर आहे, ते जीवनाच्या वृक्षाला पोचते. वृक्षाच्या पानापानात, फांद्याफांद्यात, सर्व खोडात आमूलाग्र जसा जीवनरस भरलेला असतो, तसे प्रेम पाहिजे. सोडा वॉटरची बाटली फोडली की फसफस पाणी बाहेर येते. असले क्षणभंगूर उतू जाणारे परंतु दुसऱ्या क्षणी न दिसणारे प्रेम जीवनाला टवटवी, सौंदर्य, उल्हास देऊ शकत नाही. त्या दिवशी या प्रेमासाठी जणू मी भुकेलेला होतो. मी घरची प्रेमाची हवा खाण्यासाठी निघालो. लोकमान्य टिळक म्हणत असत, मी सिंहगडावर 2 महिने जाऊन राहतो. 2 महिने तेथील शुद्ध व स्वच्छ हवा, स्वातंत्र्याची हवा खाऊन खाली येतो. ती हवा मला वर्षभर पुरते. माझीही जणू तशी स्थिती होती. दर 8 दिवसांनी घरी जायचे व घरची प्रेमाची हवा खाऊन यायचे. या हवेवर प्रेमहीन जगात 8 दिवस राहावयाचे व घरी जायचे. त्या वयात मी प्रेम घेण्यासाठी भुकेलेला होतो. परंतु आज मला समजते आहे की प्रेम घेण्यापेक्षाही प्रेम देण्यात परम आनंद आहे. पण अंकुराला जर तो लहान असता प्रखर उन्हात वाळू दिले नाही, जळू दिले नाही, त्याला पाणी घातले, सुकू दिले नाही, तर तो अंकुर पुढेही छाया देईल, मोठा होऊन हजारोंना प्रेम देईल. ज्यांना वाढत्या वयात बाळपणी प्रेम मिळाले नाही, ते लोक पुढे जीवनात कठोर होतात. त्यांनाही जगास प्रेम देता येत नाही. मनुष्य घेतो तेच देतो. मी रस्त्याने जात होतो. मधून डोळ्यातून अश्रू येत होते. या 6.5 कोसांच्या रस्त्यावर वाटेत कितीतरी खेडी आहेत. एके ठिकाणी वाटेत जंगल आहे. करंजनी गावाच्या जवळ वाटेत एक विहीर लागते. त्या विहिरीजवळ मागे रस्त्याने जाणारे, रात्री जाणारे एक संबंध लग्नच्या लग्न अदृश्य झाले होते. असे सांगतात. या विहिरीजवळ येताच मला भीती वाटू लागे. मी राम राम म्हणू लागे व पळतच सुटे. जंगल आले म्हणजे वाटे, या जंगलातून वाघबीक तर नाही येणार. मी त्यावेळेस 12-13 वर्षांचा होतो. फार मोठा नव्हतो. वाटेत मला तहान लागली म्हणून विहिरीत उतरून मी पाणी प्यालो. ही घोड विहीर होती. म्हणजे घोड्यांना आत उतरून जाता येईल अशा मोठमोठ्या पायऱ्या त्या विहिरीला बांधलेल्या होत्या. जणू बाजूने केलेला जिनाच. मी पाणी पिऊन निघालो. रात्र पडेल म्हणून झपझप पावले टाकीत चाललो. शेवटी मी एकदाचा घरी आलो. दिवे लागून गेले होते. धाकटा भाऊ श्लोक वगैरे म्हणत होता. आई चूल पेटवीत होती. आजी कोणाचा अंगारा मंत्रीत होती. कोणाला दृष्ट लागली तर या माझ्या आजीकडे अंगारा घेण्यासाठी लोक येत असत. ती आंब्याच्या पानावर थोडी राख घेऊन येई व मंत्र म्हणत आजी ती राख बोटांनी चोळीत असे. मग
ही राख निवून ज्याच्यावर दृष्ट पडली असेल त्याच्या कपाळाला लावायची. मी अंगणात दिसताच अण्णा आला, अण्णा आला असे धाकटे भाऊ आनंदाने जय जयकार करू लागले व मला बिलगले. मी घरात गेलो. आई म्हणाली, उशिरा का निघालास? जरा लवकर निघावे की नाही, बाहेर रात्र झाली. मी म्हणालो, माझ्याच्याने चालवतच नव्हते, जणू गळून गेल्यासारखे वाटत होते. मग कशाला बरे पायी आलास? पुढे संक्रांतीस यायचे. आई म्हणाली, आई, मी तुला पाहण्यासाठी आलो. तू माझ्याकडे प्रेमाने पाहिलेस की मला शक्ती येते. ही शक्ती घेऊन मी परत जाईन. असे म्हणून मी आईला बिलगलो व रडू लागलो. आईलाही रडू आले व भावांनाही रडू आले. आईने आपले डोळे पुसले. तिने आपल्या पदराने माझेही डोळे पुसले. हे कढत पाणी घे व पाय धु. थांब, थोडे तेल लावते, मग वर कढत पाणी घे. असे म्हणून आईने माझ्या पायांना तेल चोळले. ती माझ्या पायांना तेल लावित होती व मी तिच्याकडे पाहत होतो. मला त्यावेळेस किती आनंद होत होता. त्यावेळच्या स्थितीस आनंद हा शब्दही मी लावू इच्छित नाही. हा शब्दही कमी पडतो. ती स्थिती अनिर्वचनीय होती, पवित्र होती. मी पाय वगैरे धुतले व चुलीपाशी आईजवळ बसलो होतो. अण्णा, गोष्ट सांग, नाहीतर एक नवीन श्लोक शिकव, असे लहान भाऊ मला म्हणत होते. इतक्यात वडील बाहेरून आले. ते कोठून तरी त्रस्त होऊन आलेले होते. मला पाहून नेहमीप्रमाणे त्यांना आनंद झाला नाही. ते काही बोलले नाहीत. बाहेर पाय धुवून आले व संध्येला बसले. का रे, संध्या वगैरे झाली का नाही तुझी? त्यांनी मला विचारले. त्यावेळेस मी संध्या करीत असे. संध्येचा अर्थ मला समजत नसे, तरी तंत्र करीत असे व तोंडाने पुटपुटत असे. नाही केली, करतो, मी म्हटले. तेथे चुलीजवळ काय बायकासारखा बसला आहेस? उठ, संध्या वगैरे करायची. ते रागाने बोलले. आई म्हणाली, आत्ताच तो आला, दमला आहे, अगदी गळून गेल्यासारखे वाटते. म्हणाला, जरा बसलो आहे. अरे बस श्याम, जा आता संध्या वगैरे कर थोडीशी. मी उठलो व पाटावर बसलो. भस्माचे बोट कपाळास फासले व आचमने घेऊन माझ्या डाळ्यातील पाण्याची देवाला अर्धे सुटत होती व मी म्हणत होतो. वडील पुन्हा म्हणाले, तिकडे संध्या वगैरे करतोस की नाही? आणि हे केवढे डोके वाढले आहे. हजाम मिळत नाही? हजाम मिळत नाही वाटते का तिथे? नुसता कावळा झाला आहे. मी तेथे आलो होतो तेव्हा बजावले की डोके करून घे. का केले नाहीस? तुला शिंगे फुटायला लागली. उद्या सकाळी त्या गोंद्या नाव्याला नाहीतर लख्या नाव्याला जाऊन भेट, किंवा तू बोलावून आण व डोके ताष्टून घे. नाहीतर येथे राहू नकोस, निघून जा. मी प्रेमाचा भुकेला होऊन आलो होतो. मला शिव्या मिळाल्या. मला भाकर पाहिजे होती, दगड मिळाले. मला माझा हुंदका आवरेना. त्याचा स्फोट झाला. झाले काय रडायला? कोणी का मारले आहे? सोंग्या आणता येतात सारी, वडील म्हणाले. पण करील उद्या डोके. तिथे पैसे द्यायला लागतात. जवळ नसेल केले. तिथे पुन्हा 10 वाजता शाळेत जायचे. श्याम, उगी हो. संध्या झाली का? आरती करा. मी पाने वाढते. भुकेलेला असशील. आई अमृतमय वाणीने बोलत होती. मला जीवन व मृत्यू, अमृत व विष यांचा अनुभव येत होता. उन्हाळा व पावसाळा, शरद व शिशिर यांचा अनुभव येत होता. आरती झाली. पाने वाढली. आम्ही जेवावयास बसलो. आईने मला दही वाढले. मलाही दही वाढले.